सगळं आता आला हो आता प्रयत्न केले त्याच्यासाठी तुमचे आधी समिती सगळं आता काही रद्द झाले आता आले पत्र आम्हाला बरं ते शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळवू हो ते ते नेहमी ते करतात हे गणेश भाऊ पित्रे त्यांचे मिसेस हे ग्रामपंचायत सदस्य त्या सारख्या संपर्कात असतात ते ते आपल्या गावातले नागरिक हे डॉक्टर येतं बाकीचे काही आपले ज्यांची लेकरं आहेत ती पालक येतं माझं काय तर लेकरू पण गावं माझी संस्था आहे माझं नाव सत्यमान सौंदर्य तर मुद्दा आता असा आहे की तुम्ही पुढच्या 5 वर्ष काय जे नियमानुसार असेल तर ते तुम्ही आमचं गाव सोडू नये बरोबर आहे का आमच्या लेकरं इथल्या शाळेतून तिकडच्या शाळेत जर गेले तर त्या मास्तराला ब कड शिकवायची वेळ येऊ नये पहिल्यापासून आहे का नाही पालकांची तुम्हाला काय मदत लागेल ती तुम्ही मदत घ्या आम्ही ती तुम्हाला करायला तयार बरोबर पण शाळेत अप टू डेट त्या टायमाला यायचं कारण हे बघा तुम्हीच नाही जबाबदार इथली सगळी सिस्टीमच आहे त्याच्यामुळे तुम्ही पण त्या सिस्टीमचा भाग व्हायला आम्हाला कळतंय कारण हे सगळं प्रशासन सरकार हे जे व्यवस्था चालली तर ते कसं चाललं त्याच्यामुळे त्याचा भाग तुम्ही बनला पण ते तुम्ही करायला गेला पण कसं असतं मॅडम माहिती आहे का मी माझ्या भाषेत जर सांगायला आता महानवरा ते आहे आणि मी त्या नवऱ्याचं हे गाव आहे मग ह्या गावात नांदायचं सोडून त्या नवऱ्याजवळ नांदायचं सोडून जर मी दुसऱ्या गावात नांदायले तर मला महानवरा पोटगी कसा देईल बरोबर आहे का तसं तुम्ही जर पायथावाडी ड्युटी करत असताना तर आमच्या गावातून आम्ही तुम्हाला पगार कसा काढू देऊ पडतंय का बरोबर आहे का तुम्ही आमच्या लेकराचं भडभलं करा सरकारचं तुम्हाला मनस वाटतं तेवढा पगार आहे आम्ही तुम्हाला जर सरकारनं आणखी दुसरीकडे ड्युट्या लावल्या तर आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतो की आमच्या शिक्षकाला तुम्ही ड्युट्या लावू नका इतर बरोबर आहे का थोडकर सर लय कष्ट घेत येतो ह्या शाळासाठी याच्यासाठी ते अतिशय चांगला माणूस आहे भेटले आम्हाला पण त्याच्यासाठी आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला हे कायमचं दिलं तर तुमची जेवढी हे आहे कायमचं तेवढं करा तुम्हाला जर ऑफिशियली काही त्रास झाला काही लोकांनी कुणी वैयक्तिक त्रास दिला तर त्याच्यासाठी आम्ही सगळे लोक आहेत लेकरांना वैयक्तिक कुठली कामं सांगू नका डबे डुबे घासायला सांगू नका खाली वहीला बसू देऊ नका त्यांचं काय जास्त इतर रस्ते करते तुम्हाला सांगायला असं काही होऊ नये त्यांच्या बाबतीत आता तुम्ही नांदेडला राहतात नांदेडून तुम्ही इथपर्यंत यायला म्हणजे तुमचे 2 तास त्याच्या एक्स्ट्रा शाळेचे हे बघा असेच लेकर असेच बसते त्याच्यामुळं सर जे म्हणते त्या पद्धतीनं तुम्ही ड्युट्या करा आणि आमचे लेकरं चांगले घडवा तुम्हाला शाळेसाठी जो काय ग्रामपंचायतचा 6% असेल 8% असेल 10% निधी जे असेल तर त्याच्यासाठी आम्ही सगळे गावकरी मिळून आपल्या शाळेला टॉयलेट असतील बाथरूम असतील ते बांधण्यासाठी इतर सुखसुविधा ज्या असतील काही तर त्या मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो बरोबर आहे का हो तुम्हाला याच्यावर काय बोलायचंय म्हणा बघा आमची अडचण असली तर आम्हाला कळवा आम्ही हजर आहे तुमची गावातला कोणी येऊन ताण द्याला काय गेला काय म्हणलं त्याला आम्हाला सांगा नाही आमच्या एक गावात समजा आपण शाळेत कोणी ताण देत कोणी ताण देत मला खरंच कोणत्याच गावाचा वैयक्तिक असा काही त्रास दिला नाही सगळ्या गावाला नवाजलेच आहे त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आणि काही म्हणणं नव्हतं हे ह्यांचेच खेळ चालले तर काही गरजच नव्हती पण आता ते थोडंसं त्या दिवशी भयाला काय म्हणलं मी माझा काय इश्यूच काय होता सांगा मी काय म्हणलं होतं की थोडं संयम जरा बया काय चाललंय ते सगळं बरोबर होते शासनाप्रमाणे शासनाने निर्णय घेतला पण होता की नाही मग तो थोडं संयम बाळगायची गरज होती एवढं करायची गरजच नव्हती तर थोडं तुम्ही संयम झाला असता मॅडम 10 महिन्यात आलंच नाही ना आल्यावर तुम्हाला 10 महिन्यात आमचे 3 मास्तर बदलले आम्ही करावं काय नाही मला काय म्हणायचं त्या गाव ठीक आहे ना बाबा त्या गावाला तुमच्या सहीनं तुम्ही गाव घेतलं ना बरं आमचे गाव आलं का तुमच्याकडे मॅडम तुम्हीच घ्या ते मला प्रोसिजर काहीच माहित नाही मी दुरात घेतले त्या दिवशीच म्हणलं मी माझं गाव झालं म्हणलं की नाही तुम्ही कोणीच नव्हता त्या दिवशी हे भया होते ह्यांनी सत्कार केला म्हणलं हे गाव घेतलंय ना मी ह्यांना म्हणलं मी हात तोडू नये मी पाठ फ्रॅक्चर करू नये मी दात पाडू नये मी हात गळ्यात लटकू नये पण आता हे गाव माझं आहे आणि ह्याच्या बाबतीत आता चिंता करायची काही गरजच नाही म्हणले की नाही ते मुद्दा चांगलाच आहे तुम्ही बरं केलं मुद्दा मांडला काही हरकत नाही आणि खूप प्रांजळपणे आणि खूप निर्मळ मनाने ऐकून घ्यायचं असेल तरच मी सांगते नाहीतर मला बिलकुल इंटरेस्ट नाही आता खूप झालं आणि आता खूप नुकसान पण झालं
झालं आणि लेकरांचंही नुकसान झालं ह्याच्यामध्ये, तिकडच्याही झालं इकडच्या झालं आणि मग आता नको मग ते विषय. जर तुम्ही छान ऐकून घेत असाल तर मग मी सांगते. मग सांगू का? नाही नाही अडचण नाही. तिथं पण चांगलंच काम झालंय आपलं. मुख्याध्यापक पद होतं आणि काय झालं त्याही शाळेला तुमच्यासाठी 15 वर्ष झालं ते म्हणले की मॅडम आमच्या गावाला चांगला शिक्षकच भेटला नाही. मग त्यात आपण थोडेसे करणारे माणसं आले. करणारे म्हणजे काय, आता मी काय पहिलीला दुसरीला शिकवते म्हणजे आता त्यांना काय PhD करून टाकते अशातला काय भाग नाही. जे पहिली दुसरीला अभ्यासक्रम असतो तोच जे शिकवतो आपण. फक्त आमचं म्हणणं हे असते आवर्जून की आता तुम्ही इंग्लिश स्कूलला टाकतात की नाही, काय गरज आहे. तुम्ही इथलच्या आपल्या शिक्षकांना म्हणा ना तुमच्या काय अपेक्षा असतील, तुमच्या काय हे असतील की आणि पैसेही असतात पालकांकडे. 2च वाड्याचे राहिले तर पैसे पण राहिले तर काय म्हणलं ते राहिले आता पालकांकडे. किंवा एकदा फक्त आमच्या शाळेत टाकून बघा, हे फक्त प्रामाणिक होती. मग त्याला इतका रिस्पॉन्स दिला पालकांनी. मागच्या वर्षी पण दिला आणि ह्या वर्षी पण खूप छान रिस्पॉन्स भेटला. आता त्यात काय झालं, आता ह्या वर्षी अंगणवाडीची होती आपल्याकडं संख्या होती 19. त्याच्यातले 18 ऍडमिशन आपल्या शाळेत झाले, जिल्हा परिषदला झाले. आणि प्लस वरद राजस्थानीच्या टीशा, यशवंत पब्लिक इंग्लिश स्कूलच्या टीशा आणि एफर्ट इंग्लिश स्कूलच्या सगळ्या टीशा. म्हणजे हे आपोआपच पालकांनी टाकले. आपण काय त्यांना जबरदस्ती केली नाही. हा नाही नाही आपण म्हणजे पालकांना म्हणलोच नाही की तुम्ही टाका म्हणलो नाही, ते आपसुकच त्यांनी टाकले आपले हे बघून. तर आता ही प्रॉब्लेम इथं झाले. आता मी तुमचे ऍडमिशन मी घेतले आणि शासनाने काय करायला पाहिजे होतं, हे बदल्या समायोजन मे महिन्यातच करायला पाहिजे होते. म्हणजे काय होते, शाळा सुरू झालं की नवीन शिक्षक दुसऱ्या शाळेत जाते, म्हणजे काही रोलच राहत नाही त्या शाळेत, त्याचा रोलच राहत नाही. आणि पालकांनाही मोकळं शिक्षकांनाही नवीन शाळेत नवीन ह्याच्याप्रमाणे लागायला मोकळं. मग ते प्रॉब्लेम असा झाला, तुम्ही तुमचं लेकरू इंग्लिश स्कूलमध्ये काढून माझ्याकडे तुम्ही टाकले आणि जे की 25,000 30,000 तुम्ही फीस भरली तर तुमची काय अपेक्षा राहणार आहे माझ्याकडून. तुम्ही मॅडमनी माझ्याकडे हा. मग असे किती जण आहेत तिथं आता 18+ पहिलीचे ऍडमिशन आणि इकडून तिकडून आलेले 5-15 ऍडमिशन समजा असं. मग ते सहज काय झालं, आता इतकं आता 6 महिन्याला कुत्र जरी आपण 6 महिने पाळलं त्याचं आपसुकच आपल्याला लळा लागते की नाही. मग आता 8 महिने मी इतकी सांभाळली शाळा, ते गावाचं असं अटॅचमेंट माणसाचं कनेक्शन होतेच. आता आजूबाजूला म्हातारे राहतात येतात, तुमच्याच आमच्यासारखे जे दिवसभर लेकरांना इतक्या ह्याच्याने सोडून जातात. मला त्या शेतकऱ्यांच्या लेकराविषयी खूपच तळमळ आहे. आता ते जाऊन ते विषय सोडून देते तळमळीचा. मग ते एक अटॅचमेंट तयार झालेली असते की मॅडम आहेत तर माझं लेकरू सुखरूप आहे बाबा. म्हणजे माझ्या लेकराला मला बघायची काय गरज नाही, ना घरी जाऊन अभ्यास घ्यायची गरज नाही, ना तू त्याला बस म्हणायची पण गरज नाही. आणि ते योग्य तिथे चालले त्याचं तर बरोबर चालले. मग ती साखळी एकदमच तुटणं म्हणजे एकदमच आम्ही जगू शकतो. मला तुम्हाला दुखवायचंच नाही, तुमची मागणी रास्तच आहे. मी आता म्हणत नाही की ह्या इतकं केलं तर मला हे झाले. तुम्ही तुमच्या गावासाठी केले ते मला खूप मान्य आहे. तुम्ही खूपच छान प्रयत्न केला, प्रामाणिक प्रयत्न केला, तळमळीने केला, त्याच्याबद्दल तुमचं कौतुक. कोणबीकर मॅडम सुद्धा तुमच्या पाठीवर खा. कोणबीकर मॅडम करते हा. त्यांनी मला सांगितलं की तिला जाऊन भांड, माझ्यासारख्या माणसाला तुम्ही त्रास दिला म्हणली ती, तिला भांड म्हणली ती. हा असं तुम्हाला काय पॉलिटिक्स ऐका ना मॅडम, त्याच्यात झालं पॉलिटिक्स. मग आपण लीडर माणसं म्हणजे आम्ही कार्यकर्ते म्हणलं होतं मी कुठेही जायला तयार आहे, म्हणजे माझं काही इश्यू नाही, फक्त मला सोमवारी यायला उशीर होते. आता बघितलात ना, मग आता जीवापेक्षा मोठा आता काही नाही. आम्ही तेही समजू शकतो मॅडम तुमच्या अडचणी बरं का. महिला आहोत, फक्त आमची काय अडचण आहे, आमच्याकडे 60 विद्यार्थी त्यातले 30 मुली येतं. 30 मुलीसाठी एक तरी महिला असावी. जसं तुमचं गाव ते कौतुक करायला लागले तसं आमच्या गावाला तुमचं करावं. पालकांना म्हणायची तुम्ही भांडायला या, मी पालकांना भांडलेली आहे. खूप भांडलेली आहे तिथं. आणि मला तुम्ही गावात ठेवून घ्या अशी बाईच नाही. मला तुम्ही उद्या काढून टाका अशी काय माझ्यामुळे काय त्रास नाही.
असं आणि काय पहिलीला काय PhD शिकवते का असं काही नाही, नाही नाही, काय नाही. जादू नाही काही नाही आता एक प्रामाणिक आता उगा आपलं तळमळीनं हे सरांना पण आता येतंय ना. आमच्या असल्या ताई सौंदर्य ताई सारख्यांनी जरा वर आम्हाला नेलेलं आहे बाकी काहीच माझं हे नाही काय कोणती अशी काय काही सर्वसामान्य बाई आहे मी तर लई साधी बाई आहे. नाही नाही अहो तसं नाही मॅडम हे काय झालंय आमदाराकडून फोन त्याच्या PA कडून फोन मी म्हणलं त्या मॅडम दिवशी फोन आला तर मलाच माहित नाही ना तुम्ही एकटा तुमचा आवाज फोन मध्ये बापरे काय ते थोडस नाही लई टोन भयानक आहे ते. जास्त डेसिबलचा आवाज हा, म्हणजे इतका टोन भयानक काय म्हणजे माझ्यासारखं हे आवाज नवरा 22 वर्षाचा म्हणजे BP नसावा तर मी तर नवलच करीन. मी तर नवलच करीन. बसन, बसन. तुम्ही प्लीज मला समोर येऊन भेटा मला पण त्या घरी येऊन भेटा मी म्हणलं प्रोफेशनली आम्ही तुम्हाला ऑफिसला भेटू तुम्ही ऑफिसला भेटा मग मी सरांना म्हणलं सर मॅडमला बोला मग तुम्हाला काय बोलवणार आम्ही सरांना पत्र दिलं म्हणलं बघू सरांनी मॅडमच्या भेटी होतील परंतु तो आमदाराचा हस्तक्षेप बेकायदेशीर होता असमाधानी ते मला तुम्ही विषयच काढून द्या. त्याच्यामुळेच मी मग झाले. सुद्धा म्हणले की माझ्या पक्षाची काही संबंध नाही तिथेही म्हणले की पॉलिटिक्स कोणत्याही पक्षाची माझं देणं घेणं नाही कोणत्याही पक्षाला मी समर्थन करत नाही आणि तुम्ही काय पक्षात तो आला असाल काय असेल पक्ष बिक्ष तर ते तुमच्या या दरवाजाच्या बाहेर आम्ही नाही, आमच्या पक्ष आहे हा मी इथं ते सगळं बाहेर ठेवून या. मला जो माणूस ऍज अ माणूस बोला मी कधी म्हणजे तुम्ही मला घेऊन या ना तुम्ही तुमचं लेटर आणि कन्व्हिन्स करायला या काही या एकदम बॅग म्हणजे ग्राउंड लेवलला येऊन या ना तसं बोलू ना आपण पण तुम्ही काय आज पोलीसच्या लेवलला बोलतो ते तुम्ही ते तुमचा टोन खालीच करा ते टोनच खाली करा नाही माझं मी ह्याच टोनमध्ये बोलते माझा आवाजच असा माझी बोलण्याची पद्धत वागण्याची पद्धत साबोळ्याला भेटलेली आहेत ना तुम्ही मला 2 वर्ष साबोळ्याला मी ड्युटी केली काय म्हणते तुम्ही 7 दिवसानंतर साबरायला मी जायचंय मग मला आता तिकडे नसलंच आहे काय सांगू तिकडे टॉयलेट बाथरूम नाही काय सांगू तिकडे जायचंय मास्तर शिकवता चालले म्हणून करा ना SIचे काम नुसते सगळेच सरकार करायला आता काय 5वी 6वी 7वीचे सगळे वर्ग उडवून टाकले काय आहे का त्या काळ्या मास्तरनी सगळ्या टीशा देऊन त्या सविता पिल्लेवाडला आज माझ्यासोबत बदली समायोजना तिचा नंबर लागत होता म्हणजे साथीचे वर्ग बंद झाले बंद झाले नाही इकडे संख्या कमी झाली सालोळ्यासारखी शाळा आहे तिथं नवीन पुनर्वसन मोठी नवीन शाळा हो तिथं घ्यायला कोणी तयार नाही की येऊन बसली वाडीचा वाटाने तिथं पण लावायची बसली ती मग ते कट करायला हे आपलं बोलणं जंगलात आहे अगोदरच म्हणत होती तुम्हाला हिरोची काय गरज नाही मी लई साधी बाई आहे नाही ऐका तुमच्या ऐका नाही आमच्या शाळेला शेवटी आमची शिक्षिका मिळाली बरोबर आहे ती का? याच्यासाठी आम्हाला करायचं तेव्हाच आली होती स्वागत करून लेकरं छान चला बाहेर होय. हा?